लिटरली तुम्ही इथं बघत असाल केवढा घाम टपकला माझा. भाई खूप डेंजर वर्कआउट होता, खूप अति डेंजर, पण मजा आली. हार्टसाठी एक नंबर वर्कआउट आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. शुक्रवार आहे आज. सकाळचे 6:15 वाजलेत. आत्ताच जस्ट उठलोय. आपण आज जिममध्ये करणार आहोत हीट वर्कआउट. एक 15 मिनिटाचं हीट वर्कआउटचं सेशन कसं असतं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर येस, आवरतो पटापट, जिमसाठी रेडी होतो. रेडी झालोय फास्टमध्ये एकदम. कॉफी टाइम. जनरली माझ्या कॉफी मशीनमधून खूप अशी डार्क कॉफी येते, खूप अशी स्ट्रॉंग असते, त्यामुळे मी त्यात थोडंसं गरम पाणी ॲड करतो जेणेकरून थोडीशी डायल्यूट होईल ती कॉफी. ॲक्च्युली मी ॲज अ प्री वर्कआउट घेतो. म्हणजे माझं तरी असं अंडरस्टँडिंग आहे की प्री वर्कआउटची खरं तर गरज नाही आहे. कॉफीत तुमचं ऑलरेडी तुम्ही कॅफेन असतं, त्याच्यामुळे तुम्हाला ऑलरेडी वर्कआउटमध्ये बूस्ट मिळू शकतो जिमला गेल्यानंतर. त्यामुळे नो प्री वर्कआउट. बाहेर आत्ता आहे 1 डिग्री, ॲज युजल थंडी आहे. ओके, फायनली निघालोय जिमला. मॅडम पण आहेत सोबत. थंडी वाजते मॅडमला खूपच. ऑफकोर्स खूप वारं आहे बाहेर, त्याच्यामुळे मी पण जास्त वेळ व्हिडिओ ठेवत नाही. आता भेटूया जिममध्ये. फक्त एक तुम्हाला दाखवायचं म्हणून, इथे ही बाई आहे, आयुष्यभर चालत असते. हिचे किती स्टेप्स होत असतील विचार करा. तर स्टार्ट करू आपण आपलं वर्कआउट. पण पहिलं आपल्याला वॉर्मअप करायची आपल्याला पहिल्यांदा बॉडी. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा वॉर्मअप स्ट्रेच घ्यायचा आहे. आपण पहिल्यांदा वॉर्मअप स्ट्रेच करून घेऊयात. बेसिक वॉर्मअप, फुल बॉडी स्ट्रेचिंग करून घ्या. स्ट्रेचिंगनी काय होईल की तुमची बॉडी जी आहे ती मोकळी होती, त्याच्यामुळे तुमची कुठली इंजुरी वगैरे होत नाही. नॉर्मली प्रॉपर त्याच्यामुळे स्ट्रेचिंग करायची बॉडीची कधी पण. बऱ्याच लोकांना पाहिलं आत्तापर्यंत की विदाऊट असं स्ट्रेचिंग वर्कआउट चालू करतात. आय मीन आय डोंट अंडरस्टँड रिअली की काय त्यांच्या डोक्यात चाललेलं असतं. पण येतात जिमला, आवरतात वगैरे सगळं, चेंजिंग रूममधून आले, राप 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 लगेच वेट चालू करतात. म्हणजे त्यांना वेट्स जातात पण कसे आणि त्यांची फुल रेंज ऑफ मोशन येते कशी हे मला कधी काही समजत नाही. आणि त्यांची बॉडी दुखत नसेल काय करताना, जेव्हा ते विदाऊट स्ट्रेचिंग, जेव्हा विदाऊट वॉर्मअप ते सेट्स मारायला येत असतील. आय रिअली डोंट अंडरस्टँड कसं काय होतं ते. द होल आयडिया इज की स्ट्रेचिंग करा यार. सुरुवातीची स्ट्रेचिंग, ऑल्सो आफ्टर वर्कआउट स्ट्रेचिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचे जॉईंट्स सगळे मोकळे होतात आणि ते खूप जास्त गरजेचं आहे. तुमची रेंज ऑफ मोशन पण वाढते, तुमची इंजुरीज अवॉइड होतात आणि तुम्ही जास्त वेट घेऊ शकता, असं माझं तरी आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. तुमची बॉडी जर कधी पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर जेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग करत नाही तर तुमची बॉडी अशी खूप टाईट असते. स्ट्रेचिंग केल्यानंतर लूज होती, त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं, वेट पण जास्त मारू शकता. असं मला तरी एक्सपिरियन्स आला आहे. एकंदरीत आता वाटतंय मला की वर्कआउट चालू करायला पाहिजे. म्हणून वॉचवर वर्कआउट सेट करूयात जेणेकरून मला समजतं की किती कॅलरीज बर्न झाल्या. सो वी आर स्टार्टिंग फर्स्ट विथ नी रेजेस किंवा हाय नीज. बेसिक आयडिया अशी आहे की एव्हरी एक्सरसाइजचे आपल्याला 2-2 सेट्स मारायचे आहेत. प्रत्येक सेट असणार आहे आपला 45 सेकंड्सचा आणि त्यात आपल्याला 15 सेकंडचा पॉज घ्यायचा आहे आणि नंतर परत 45 सेकंड. असं कंटिन्युअस आपल्याला जोपर्यंत आपले सगळे एक्सरसाइजेस संपत नाहीत तोपर्यंत करत राहायचं आहे. सो दॅट्स व्हॉट द होल आयडिया बिहाइंड हीट वर्कआउट इज. टायमर मी सेट करून घेतो मोबाईलमध्ये. सो हाय नीज, नाईस. 15 सेकंडचा पॉज.
Okay. ऑलरेडी दम लगायला चालू झालं आहे. हिट वर्कआउट. सेकंड आहेत आपले जम्पिंग जॅक्स. लेट्स डू इट. फाटायला लागली ऑलरेडी. ओके, लेट्स गो. फक. नेक्स्ट अपकमिंग सगळ्यांचं फेवरेट बर्पीज. मजा येते पण तेवढीच फाटते. ओके. Oh my God. Okay. So next up, jumping squats. Okay, let's do it. Next घ्यायचे shoulder touches. Okay, let's go.
ऐक ऐक ऐक. Fuck. Man. नेक्स्ट आहेत आपले अल्टरनेट टू टच. लेट्स गो. Let's go. Oh my God. Next up, plank to elbows. Not easy at all. Last set घ्यायचा आहे. Leg raises, full energy. Let's do it. One last set, literally one last set, and I'm done. So, बस भाई बस. सगळं करा तुम्ही, बॉडी बनवा, पण हार्ट हेल्थ खूप महत्त्वाची आहे. वॉकिंग करा, हीट वर्कआउट करा, खूप गरजेचे आहे. त्या ॲटलिस्ट वीकमधून एकदा तरी हीट वर्कआउट झालाच पाहिजे. वॉकिंग तर रोज झाली पाहिजे, 10,000 स्टेप्स रोज. तर असा होता माझा अति जास्त एक्झॉस्टिंग 15 मिनिट्सचा हीट वर्कआउट. हा तुम्हाला वर्कआउट कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मला काही इम्प्रूव्हमेंट्स असतील तर सांगा, जेणेकरून मी माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये ते इम्प्लिमेंट करू शकतो. आणि इवन इन माय वर्कआउट्स आय कॅन इम्प्लिमेंट दॅट थिंग. त्याच्यामुळे नक्की कमेंट करा. चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी आपल्या मराठी भाषेत सगळ्यांना सोप्या भाषेत फिटनेस सांगतो. माझा चॅनल बॉडी बिल्डिंग किंवा खूप जास्त मसल्स दाखवायचे आहेत ह्यासाठी अजिबात नाही आहे. माझा चॅनल जनरल फिटनेससाठी आहे, जे 9 ते 5 जॉब करणाऱ्या लोकांसाठी यूजफुल आहे. त्यात मी पण काउंट होतो, कारण की मी पण 9 ते 5 वालाच कॉर्पोरेट मजदूर आहे. त्यामुळे त्या लोकांसाठी चॅनल आहे, आपल्यासाठी हा चॅनल आहे. नक्की सबस्क्राईब करा. आणि येस, स्टे फिट गाईज. खूप इम्पॉर्टंट आहे फिटनेस. सी यू नेक्स्ट टाईम.